नमस्कार, CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी संपादक संजय कुमारजी गायकवाड। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सूरज ग्रुप प्रस्तुत सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण नांदेड परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी राहुल अमिलकंटवार यांचे वासवी टूर्स आयोजित या ठिकाणी चारधाम यात्रा काही दिवसामध्ये या ठिकाणी निघत आहे। त्यानिमित्त या ठिकाणी आज सर्वांना मार्गदर्शन व स्नेह मिलनाचे या ठिकाणी आयोजन केलं होतं। त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करत आहोत। आपल्यासोबत आयोजक राहुल अमिलकंटवार आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत। सर, काय सांगणार यात्रेविषयी? जसं की आता आपल्याला माहिती आहे की अक्षय तृतीयाच्या या शुभ मुहूर्ती भगवान केदारनाथ, भगवान बद्रीनाथ, यमुनोत्री आणि गंगोत्री इथले पट भक्तांसाठी उघडतात। तर सर्व भक्तांना इच्छा असते की आपण एकदा तरी आयुष्यात ही यात्रा करावी। हिंदू धर्मातली ही पवित्र यात्रा मानली जाते। तर यासाठी प्रत्येक जण जाण्यासाठी धडपड करतो। तर वासवी टूर्सच्या माध्यमातून त्यांना योग्य नियोजनामध्ये शिस्तबद्ध पद्धतीने आम्ही घेऊन जातो आणि घेऊन येतो। तर अशा पद्धतीचं आमचं यावर्षीचं हे 5वं वर्ष हे केदारनाथसाठीचं आहे आणि 11वं वर्ष हे टुरिस्ट इंडस्ट्रीमधलं आहे। तर यावेळेस आमच्याकडे आमच्या अनुभवानुसार 350हून अधिक भक्तांची बुकिंग आमच्याकडे झाली आहे। सरासरी आपली ही जी टूर आहे ती किती तारखेला निघणार आहे, वापस किती तारखेला भेटणार? ह्याच्यात 2 टूर आहेत, एक एप्रिल महिन्यामधली आहे आणि एक मे महिन्यामधली आहे। पहिला जो आहे तो 22 एप्रिल ते 4 मे आहे आणि दुसरा जो आहे तो 7 मे ते 19 मे आहे। अशा 2 ग्रुपमध्ये आता सध्या आपण काम करतोय आणि पुढच्या बुकिंग जे आहे ते सप्टेंबर आणि ऑक्टोबर मधल्या चालू आहे। नक्कीच आपली यात्रा सुखद हो ही ईश्वर चरणी प्रार्थना। असं म्हणतात की बद्रीनाथ धाम हे पृथ्वी तलावरलं सर्वात सुंदर आणि सर्वात नशिबात येणं म्हणजे हे फार नशीब लागतं, कारण प्रत्येकाला ही चारधाम यात्रा नशीब नसते। परंतु तुमच्या या वासवी टूर्स आपण ही आयोजित केलेली आहे। तर समजा या ठिकाणी बद्रीनाथ या ठिकाणी आपण गेलात आणि सध्या युद्धाची बरीच परिस्थिती चालू आहे, कधीही काही होऊ शकतं। तर याचं नियोजन आपण काय लावलं? युद्ध हे संकट जगावरच आहे, भारतावर नाहीये। पण जर आम्ही यात्रेमध्ये असू आणि युद्धाची परिस्थिती असेल तर आमच्याकडे खाण्यापिण्याचा साठा पूर्ण व्यवस्थित असेल, आमची पूर्ण नियोजनाची टीम व्यवस्थित असेल। कुठल्याही प्रवासाला कुठलाही त्रास न होऊ देता आम्ही आहोत त्या ठिकाणी थांबण्यासाठी तयार आहोत त्या पोझिशनला तिथून वापस येण्यासाठी सुद्धा तयार आहोत। पण यात जे काही घडामोडी असतील यात प्रवाशांना कुठलाही त्रास होणार नाही याची हमी आम्ही देतो। या ठिकाणी जी टूर जात आहे तर याला काय प्राइस होतं, म्हणजे काय तिकीट काय होते? विमान प्रवासाच्या व्यतिरिक्त 45,000 रुपये तिकीट होतं। विमान रेल्वे प्रवास हा वेगवेगळ्या पद्धतीने ज्याला जसा इच्छुक होता तसा होता। 13 दिवसाची ही टूर आहे। यात 45,000 रुपये प्रति व्यक्ती चार्ज आहे। त्याच्यामध्ये राहण्याची, फिरण्याची, गाडीची, ब्रेकफास्ट, लंच, डिनर आणि अनुभवी मार्गदर्शक तुमच्या सोबत असतात। सरासरी आपल्यासोबत पर्यटन किती येतात भाविक आपल्यासोबत, यामध्ये जेंट्स आणि लेडीज? यावेळेस तर रेकॉर्ड ब्रेक झालेला आहे। 350हून अधिक बुकिंग आमच्याकडे झालेले आहेत। पण यामध्ये ग्रुप टूर मध्ये आमच्याकडे 80चे 2 ग्रुप आहेत आणि बाकी सगळे कस्टमाइज आहेत, जे की कोणी 2 धाम करते, कोणी 4 धाम करते, कोणी स्वतःच्या गाडीने जात आहे किंवा 6 लोकांचा ग्रुप, 8 लोकांचा ग्रुप घेऊन जातो। असा कस्टमाइज ग्रुप सुद्धा आहे आणि 2 ग्रुप आमचे ग्रुप टूर सुद्धा 2 डेट आहेत। तर पहिल्या दिवशी आपली कुठून टूर चालू होणार आणि कुठं आपला स्टॉप आहे, म्हणजे थांबणार? आम्ही पहिले तर नांदेडच्या या आपल्या गुरु गोविंद सिंग एअरपोर्ट वरून दिल्लीकडे रवाना होऊ, गाझियाबादकडे आम्ही जाऊ नांदेडच्या एअरलाईनने, जे स्टार एअरलाईन आहे। आणि त्याचबरोबर त्याच दिवशी आम्ही हरिद्वार जाऊ। हरिद्वार एक दिवस, यमुनोत्री, त्याच्यानंतर गुप्तकाशी, उत्तरकाशी, केदारनाथ, बद्रीनाथ, ऋषिकेश आणि परत हरिद्वार करून आम्ही दिल्ली एअरपोर्टवरून परत गुरु गोविंद सिंग एअरपोर्ट नांदेडच्या या नगरीमध्ये परत येणार आहोत। बऱ्याच ठिकाणी दर्शनला असं असतं की गाडे घोडे असतात, तर काय बऱ्याच ठिकाणी हेलिपॅडची सोय असते। तर यामध्ये आपण कशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे? गाडी घोड्यांची व्यवस्था, पायी जाण्याची व्यवस्था आणि हेलिकॉप्टरची व्यवस्था ही प्रवाशांना जशी ऐच्छिक होती त्या पद्धतीने आपण त्यांना करून दिलेली आहे। आता फक्त सामना आमचा तिथे गेल्यानंतर वातावरण पाहणे आणि जाणे, बाकी सगळ्या गोष्टी आम्ही प्रवाशांसाठी केलेल्या आहेत। गाडी घोडी गाडीचा जो प्रवास असेल तो वासवी टूरच्या खर्चामध्ये आहे। फक्त घोडा, डोली, पिट्टू, पालखी हा जो ऐच्छिक खर्च जो ज्या व्यक्तीला करायचा असेल तो आम्ही तिथे त्या ठिकाणी पॅसेंजरच पैसे देतात, पण आम्ही नियोजन लावून देतो। मला वाटतंय आपण जेव्हा कोण्या दर्शनला जातो तेव्हा आपला
परिवार असतो, लहान लेकरं असतात, त्यानंतर परिवार असतो, तर आपला स्वतःचा परिवार सांभाळणं देखील खूप कठीण असतं आणि आज तुम्ही 350 या ठिकाणी प्रवासी घेऊन आज दर्शनासाठी जातात. तर याकरता आपल्यासोबत किती जण आहेत? एक टीम आहे, किती जण आहेत? आमची टोटल 22 लोकांची टीम आहे, ज्यामध्ये टूर ऑपरेटरला धरून अशी 22 जण असतात आणि 12 जणांची किचनची टीम असते, जी की सगळ्या ठिकाणी आमच्यासाठी जेवण तयार करते. यामध्ये आपल्या म्हणजे 50च्या अलीकडे किती आहेत आणि 50च्या पुढचे किती आहेत सोबत? यात्रेसाठी 50+ जास्त आहेत, 50च्या कमी फार कमी आहेत, क्वचितच आहेत. नक्कीच आपली यात्रा सुखद होईल. परंतु या ठिकाणी जे यात्रेकरू आपल्यासोबत येत आहेत त्यांना तुम्ही काय सूचना देणार की जेणेकरून त्यांच्यापर्यंत सूचना पोहोचतील? ज्या यात्रेकरूंना ही यात्रा करायची आहे किंवा आमच्यासोबत यायचं आहे त्यांनी आवर्जून एकदा वासवी टूर्सचा कुठल्याही टूरचा अनुभव घ्यावा, जेणेकरून त्यांना भारतातल्या ह्या सर्व टूर्स आमच्यासोबत करता येतील आणि छान पद्धतीचे जेवण, उत्तम दर्जाची राहण्याची व्यवस्था, अनुभवी टूर मॅनेजर्स हे त्यांना पावलांना भेटतील आणि त्यांच्या या सगळ्या टूर्स अतिशय सुंदर पद्धतीने चांगल्या होतील. नक्कीच या ठिकाणी आपण दिलात, सुंदर माहिती दिलात. परंतु एक माझा शेवटचा प्रश्न असा होता की आपण आता सांगितलं की यामध्ये बऱ्याचशा लेडीज आहेत, तर लेडीज एक सोबत असणं म्हणजे एक वेगवेगळे प्रश्न असतात, तर ते लेडीजचे प्रश्न आपण कशा प्रकारे हाताळणार आणि लेडीजना काय माहिती देणार तुम्ही? बरोबर. माझ्या या दोन्ही ग्रुपमध्ये सुद्धा भरपूर लेडीज ज्या 2-2, 4-4 ग्रुपने आलेल्या आहेत त्या निश्चिंतपणे येऊ शकतात. त्यांची सेफ्टी ही कम्प्लिटली आमच्यावर असणार आहे. त्याची कशी काळजी घ्यायची हे आम्ही ऑलरेडी ठरवलेलं असतं, त्यानुसार टीम वर्क करत असते. त्यांच्याकडे व्यवस्थित लक्ष असतं. काही प्रॉब्लेम्स असतील तर ते सॉल्व्ह केले जातात. त्यामुळे जर कोणाला सिंगल यायचंय किंवा ग्रुपनी यायचंय, घरचे कोणी नाही म्हणताय, लेडीजला सिंगल यायचंय, तरी सुद्धा तुम्ही येऊ शकतात. कारण की तुमची रिस्पॉन्सिबिलिटी ही आमची असणार आहे. तुम्ही बिंदास या, एकदा या आणि अनुभव घ्या, तुम्हाला ते प्रत्यक्षातही जाणवेल. कारण बरेच जेंट्स लेडीज या प्रवासासाठी उत्सुक असतात, परंतु जेंट्स थांबतात, तर काही लेडीज देखील एकटे येऊ शकतात म्हणजे सिंगल, तर त्यांना काय संदेश द्याल तुम्ही? ज्या सिंगल लेडीज येऊ इच्छित आहेत त्यांनी या आधी ऑफिसला चर्चा करा, बोला, तुमचं डेस्टिनेशन ठरवा आणि तुम्ही नक्की या. तुम्हाला पूर्ण प्रवासादरम्यान कुठेही काही प्रॉब्लेम होणार नाही. तुमची सेफ्टी, तुम्हाला जी रूम्स दिल्या जातील, जे हॉटेल्स दिल्या जातील किंवा गाडीमध्ये जी सिटिंग अरेंजमेंट असेल, ह्या सगळ्या गोष्टीकडे आमचं बारकाईने लक्ष असणार आहे. वासवी टूर्सची पूर्ण टीम जी आहे ती काळजी घेतली जाईल. त्यामुळे तुम्ही बिनधास्त येऊ शकता, कुठलंही टेन्शन न घेता किंवा गडबड न घेता तुम्ही येऊ शकता. मला वाटतं बायका जेव्हा प्रवासाला निघतात तेव्हा लगेच हाताला धरून लेकरू घेतात, तर त्याबद्दल काय सांगा की कशा प्रकारे लेकरं वगैरे सोबत घेता येतात या घेता येत नाहीत, आणि लेकरं जर घेतले त्याला तिकीट कशा प्रकारे? ओके, नाही ऍक्च्युली आता बायका म्हटलं की मुलं आलीच आणि लहान मुलं असली तर तो तर प्रश्नच नाहीये, मग तर ते येणारच. लहान म्हणजे किती? या चारधामसाठी वयोगट असा काही फिक्स नाहीये. आता माझ्यासोबत सुद्धा 4 आणि 5 वर्षाची मुलं सुद्धा आलेली आहेत या सेम ग्रुपमध्ये, त्यामुळे येऊ शकत नाही असं काही हे नाहीये. बट तुम्हाला त्यानुसार व्यवस्थित प्लॅनिंग करून घरून निघावं लागेल. त्यांची कपडे किंवा त्यांना खायला काय लागतं ह्यानुसार जेवणाची नियोजन आमच्याकडे 100% असते. त्यामुळे त्याच्याशी काही रिलेटेड तुम्हाला पाहिजे असेल तर ते 100% मिळेल. पण तुम्ही येऊ शकता, त्याचा असा इश्यू नाहीये की वेज कमी आहे, छोटा आहे, येऊ शकत नाही वगैरे, अशी कुठली बॅरियर नाहीत किंवा त्याचं काही लिमिटेशन नाहीये. आणि एज ग्रुपनुसार तुमचे जे पॅकेजेस आहेत त्यामध्ये सुद्धा वेगवेगळे रेंज असतात. सरासरी किती वर्षापासून तिकीट आपल्याकडे लागते? किती कमी वयाचं तिकीट लागतं? फ्लाईट तिकीट जर म्हणलात तुम्ही तर 2 वर्षाच्या वरचं जे कोणी असणार आहे त्याला पूर्ण फ्लाईट तिकीट लागतं. आणि 2 वर्षाच्या जर खाली असेल तर त्याला इन फ्रंट म्हणून कॅटेगरी येते, त्याचं नियर अबाउट 2 ते 2.5 हजार रुपये तिकीट असतं, तेवढंच लागतं. आणि ट्रेनशी रिलेटेड तर अबाउट 6-7 इयर्स तुम्हाला ते फेअर पे करावं लागतं. नक्कीच या सोबत जेही कोणी चारधामला जात असतील किंवा जाणार आहेत त्यांना या बातमीतून बरीच काही माहिती कळली असेल. राहुल अमिलकंटवार यांच्याशी चर्चा केला. त्यांची वासवी टूर्स ही मला वाटते नांदेडमध्ये आता बरीच गगनभरारी घेत आहे. आज पहिल्यांदाच नाही तरी 5वी टूर आहे. मी बऱ्याच टूरला यांना भेट देखील दिलेली आहे. कशा प्रकारे टूर आहे या ज्याप्रमाणे या ठिकाणाहून प्रवासी म्हणजे यात्रेकरू आनंदी जातात त्याच्या कितीतरी पट यात्रेकरू आनंदी दिसतात जेव्हा मी यांना विमानतळावर जातो, जेव्हा आल्यावर त्यांना भेटण्यासाठी. नक्कीच आपण देखील या अमिल कंटवार यांच्या वासवी टूरचा नक्की आनंद घ्या व आपण देखील जीवनातील आनंद सुखी करावा. वासवी टूरला आमच्या सीएम न्यूज परिवाराकडून लक्ष शुभेच्छा. त्यांचा प्रवास सुखी व्हावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना. या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड. धन्यवाद. थँक्यू.